लेखक अभिनेता घडण्यासाठी वाचन निरीक्षण गरजेचे. उत्तम लेखक होण्यासाठी आधी चांगले वाचक व्हावे लागते. तसंच एखादी कला आत्मसात करण्यासाठी निरीक्षण हा सर्वात मोठा गुरु आहे, असे प्रतिपादन बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड व व्हॉइस आर्टिस्ट अभिनेता विनोद कुलकर्णी यांनी केले. थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिनानिमित्त रविवारी सहयोग मंदिर येथे लहान मुलांसाठी कविता, गोष्टी, नाटक आणि कार्टून विश्वातील गप्पांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी थिएटर कोलाजच्या संस्थापक पल्लवी वाकेळकर यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये मान्यवरांनी आपली मते मांडली. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी लहान मुलांनी पुस्तक दिंडी काढली. यावेळी अभिनेता विनोद गायकर, व्यास क्रिएशन्सचे निलेश गायकवाड, चित्रपट समीक्षक संतोष पाठारे, योगेश वाघ, राधनी विमेन्स वेलफेअर असोसिएशनच्या संस्थापिका वैशाली गायकवाड, सरस्वती सेकंडरी स्कूलचे विश्वस्त सुरेंद्र दिघे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गोष्ट सांगतो ऐका या ऑनलाईन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण शर्वरी पाटणकर व विनोद गायकर यांनी केले. वाचन प्रेरणा दिनदर्शिका 2024च्या पोस्टरचेही यावेळी अनावरण करण्यात आले. बालकलाकारांनी सादर केलेल्या भारती जगन्नाथ लिखित समीराचा खाऊचा डबा ही नाटिका, गुलजार यांच्या स्टोरी सेलर आणि एक बार सोचा पुस्तकने या 2 कवितांवर आधारित नाटिका तसंच द मा मिरासदारांची अभ्यास ही कथा यांच्या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांची दाद मिळाली. साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी मुलांना अभ्यासाची, वाचनाची गोडी लावण्याचे प्रयोगांचे अनुभव यावेळी कथन केले. पालिकेच्या शाळेत येणारे विद्यार्थी हे तळागाळातील वर्गातील असतात. आपले पाल्य शाळेत सुरक्षित असल्याची भावना त्यांच्या पालकांना असते. 5वीतील सविता नावाची एक विद्यार्थिनी नेहमीच गैरहजर राहत होती. याबाबत पाठपुरावा करून त्या मुलीला शाळेत येण्याची गोडी निर्माण केली. याच काळात सविता पटेकर सतत गैरहजर या माझ्या पहिल्या कवितेचा जन्म झाला. यानंतर जोडाक्षर नसलेल्या कवितांचे प्रयोग करत मुलांना वाचनाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. विचार जीवनाला आकार देतो तर पुस्तक माणूस जोडण्याचे काम करतो, असे आव्हाड म्हणाले. आव्हाड यांनी सादर केलेली सविता पटेकर कविता अनेकांना भावली. लहानपणापासूनच मी विविध आवाज काढण्याचा प्रयत्न करायचो. गाव मंदिरातील भटजी, रेल्वेमधील विक्रेते असोत किंवा सोसायटीमध्ये येणारे कल्हईवाले, कुल्फीवाले विक्रेते यांच्या आवाजाचे निरीक्षण करत तो आवाज काढण्याचा प्रयत्न केला. जीवनात निरीक्षण हाच सर्वात मोठा गुरु आहे. स्पष्ट शब्दांचा उच्चार करा, थंड पदार्थ खाणे टाळा आणि किंचाळणे सोडून द्या, संस्कृत श्लोक म्हणा, असा गुरुमंत्र अभिनेता विनोद कुलकर्णी यांनी बच्चे कंपनीला दिला. धनश्री दामले यांनी सूत्रसंचालन केले. तर 15 ऑक्टोबर हा आपण संपूर्ण महाराष्ट्रभरात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करत असतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने हा संपूर्ण शाळांमध्ये, अनेक संस्थांमध्ये कार्यक्रम साजरा होतो. आणि त्याच निमित्ताने अगदी पहिला कार्यक्रम अगदी विनोद तावडेंनी डिक्लेअर केल्यानंतर तो इथेच ठाण्यातल्या ह्या व्यासपीठावर सुरू झाला. तो थिएटर कॉलेज आणि व्यास क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 7वं वर्ष आपण त्यांना साजरं करतोय. अनेक मान्यवर इथे दरवर्षी येत असतात. आपापल्या परीने, आपापल्या कलेने सगळ्या विद्यार्थ्यांना संबोधित करत असतात. आजच्या दिवशी देखील एकनाथ आव्हाड आणि विनोद कुलकर्णी सर आज इथे सगळ्या विद्यार्थ्यांशी हितगुज साधणार आहेत. पल्लवी केळकर ही सगळे ह्या विषयात संपूर्ण समन्वय करत असते. संतोष पाठारे सर, धनश्री दामले, राधनीच्या वैशाली गायकवाड असा सगळा हा समूह हा सगळ्या बाल कोलाजकारांना घेऊन दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो. मुलांच्या मनामध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी आणि वाचनाचं महत्व हे फक्त वाचनापुरतं नाही, ज्ञान मिळवण्यापुरतं नाही, तर त्याचा उपयोग व्यवहारात कसा करायचा, आयुष्यात कसा करायचा, याचं महत्वही मुलांना समजावं. या दृष्टीनं हा जो कार्यक्रम ह्या लोकांनी इथे सादर केलेला आहे, लहान लहान मुलांनी पण इथे छान छान कार्यक्रम सादर केलेले आहेत, तर ते बघण्याची संधी आम्हाला मिळाली आणि लहान मुलांकडूनही बरंच काही शिकण्याची संधी आम्हाला मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार, मी पूर्वा गोखले. आज तुम्हाला कदाचित आवाज येत असेल की मी एका कार्यक्रमाला आले आणि वाचन प्रेरणा दिनानिमित्त हा कार्यक्रम साजरा होतोय थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्सच्या सहाय्याने. थिएटर कोलाजबद्दल मला सांगायला आवडेल. थिएटर कोलाजबद्दल मी पल्लवी वाघला मी खूप वर्ष ओळखते आणि थिएटर कोलाज च्या निमित्ताने ती खूप कार्यक्रम करते.
हे मी ऐकून होते किंवा बघत होते, तिचे पोस्ट बघायचे, खूप लोकांकडनं ऐकून होते. पण ह्या वर्षी असं एक निमित्त आलंय की माझी मुलगी तिच्याकडे जायला लागली आणि तेव्हा मला कळलं की मी जे ऐकत होते त्यापेक्षाही खूप बरंच काही ती करते. नमस्कार, मी गायत्री डोंगरे, राजनीची समन्वयक सुद्धा आहे. आज इथे आपण सर्व एकत्र झालो आहोत वाचन प्रेरणा दिनानिमित्त. गेली 6 वर्ष वाचन प्रेरणा दिन आपण इथे साजरा करतो. थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाचन प्रेरणा दिन साजरा होत असतो. माझी दोन्ही मुलं वाचन प्रेरणा दिनामध्ये नेहमी सहभागी होत असतात. थिएटर कोलाजमध्ये आल्यानंतर वाचन प्रेरणा दिनामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली आहे. हळूहळू आता ते वाचनाकडे वळत आहेत. नमस्कार, मी सौ वैशाली निलेश गायकवाड. व्यास क्रिएशन्स प्रस्तुत आणि थिएटर कोलाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे सहयोग मंदिर इथे वाचन प्रेरणा दिन साजरा करतोय. वाचन संस्कृती रुजावी आणि आत्ताच्या पिढीपर्यंत वाचन संस्कृती पोहोचावी त्यासाठी अविरत गेली 6 वर्ष थिएटर कोलाज आणि व्यास क्रिएशन्स असे वेगवेगळे आणि अनोखे उपक्रम करतच आहोत. आपल्या व्यास क्रिएशन्समध्ये आपण अजून आदान प्रदान महोत्सव देखील वाचन संस्कृती टिकावी रुजावी यासाठी करत असतो. आणि आमच्या राज्ञी वुमन वेलफेअर असोसिएशन तर्फे आपण वाचन संस्कृती वृद्धांगित व्हावी यासाठी आपण पुस्तक भिशी योजना सुद्धा सुरू केलेली आहे.